नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी सकाळी कापसाचा मुद्दा चर्चेला आला। त्यावरून विरोधकांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे कापसाला भावांतर योजना कधी देणार असा सवाल केला। त्यावर मंत्री रावल यांचं उत्तर ऐकून विरोधकांमधून आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार रोहित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली। मग कापूस भावांतरबद्दल पणन मंत्री जयकुमार रावल नेमकं काय म्हणाले, कापूस उत्पादकांना भावांतर मिळेल का, याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर राज्यातील कापूस उत्पादकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत। त्यातच 15 मार्चपासून CCIनं खरेदी केंद्र बंद केली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची पूर्ती कोंडी झाली आहे। यावरून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सोमवारी म्हणजेच 17 मार्च रोजी खडाजंगी झाली। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी आणि विजय वडेट्टीवार यांनी केली। तरी आपला मरतो ती वेगळी गोष्ट, पण आपल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जो जनक भाऊंनी इथं प्रश्न केला की त्याला भावांतर योजना, की आमच्या शेतकऱ्याला 10,000 रेट पाहिजे, आता मार्केट 6,500 आहे, तर मधला जो भाग आहे जो काय 3,500-4 हजाराचा, तो राज्य सरकारने जे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तो तुम्ही त्या ठिकाणी देणार का? आणि त्याच्याच बरोबर हे जे काही आता सेंटर्स आहेत आपल्या कॉटन असोसिएशनचे जे आता बंद झालेले आहेत ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावे अशी विनंती या ठिकाणी करतो। परंतु कापसाची खरेदी सुरू आहे, कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याचा विचार करू, कापसाला भावांतर कसं द्यायचं असं स्पष्टीकरण राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधिमंडळात दिलंय। अध्यक्ष महोदय, जितका कापूस येणार तो कापूस खरेदी करण्यासाठी CCI कटिबद्ध आहेत। तशा प्रकारचा 12 महिन्याचा करार त्या संदर्भात त्या ज्या जिनिंग आहेत त्या संदर्भात केलेला आहे। आणि आता सुद्धा परवा 15 मार्च पर्यंत ज्यांनी नोंदणी केली असेल त्या सगळ्यांची खरेदी होईल। अंतर्गत आपण सांगत आहोत भावांतर योजना ज्या आहेत त्या आपल्याला याच्या सोयाबीन संदर्भात आपण इतर ठिकाणी कापसामध्ये भाव अंतर्गत म्हणजे काय करता येईल, म्हणजे ओपन मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण ओपन मार्केटमध्ये चांगला कापूस आहे, स्टेपलचा कापूस आहे, त्याला ओपन मार्केटमध्ये टेक्सटाईल घेतच असते आणि त्याच्यापेक्षा कमी असलं तर एक ठराविक रेटमध्ये CCI विकत घेत असते। यावेळी रावल यांच्या उत्तरांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली। ना अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की भावांतराच्या संदर्भात प्रश्न विचारला, त्याचा उल्लेख पण मंत्री महोदय करायला तयार नाही। जी गॅप आहे त्या संदर्भातला प्रश्न सदस्य विचारतायत, किमान त्याचा उल्लेख करा, काय आपण देणार नाही देणार, अडचणी आहेत सांगा तरी, पण त्याचा उल्लेखच करायचा आणि टाळायचा। आज शेतकऱ्याला 6,200 6,300 रुपयांनी खरेदी आहे। काय होत आहे, हमी भाव कुठे गेला मग खड्ड्यात? आणि तुम्हीच सांगितलं की हमी भावातली गॅप आम्ही भरून देऊ, मग काय भरून का देत नाही? आज शेतकऱ्यांनी 2,722 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जानेवारी पासून आतापर्यंत, आणि शेतकरी मरताय। पुरस्कार प्राप्त शेतकरी नागरे त्या बुलढाण्यामध्ये त्याने आत्महत्या केली। हे असं असताना मंत्री महोदयाकडून अध्यक्ष महोदय किमान महाराष्ट्रातील जनता हे सगळं ऐकते, शेतकऱ्यांचं लक्ष आहे, आणि अशा स्थितीमध्ये त्याला बगलच द्यायची, उत्तरच द्यायचं नाही, गोलमाल उत्तर द्यायचा। तुम्ही इम्पोर्ट कापूस करताय नाही ना, मला बोलू द्या ना, मग उत्तर द्या ना तुम्ही। अध्यक्ष महोदय, त्याला गोलमाल का उत्तर देताय? इम्पोर्ट का केला गेला कापूस? इम्पोर्ट केल्यामुळे कापसाचे भाव पडले अध्यक्ष महोदय, इम्पोर्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचा पाप हे करतायत। म्हणून आपण भावांतर योजना लागू करणार की नाही याचं उत्तर द्या। ठीक आहे। तसंच विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या भावांतरची आठवण सुद्धा राज्य सरकारला आणि पणन मंत्र्यांना रोहित पवारांनी यावेळी करून दिली। जे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तो तुम्ही त्या ठिकाणी देणार का? रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नावर रावल यांनी सावध भूमिका घेतली आणि त्यांनी चतुराईनं विषय कापूस खरेदीकडे वळवण्याचा प्रयत्न केला। बाजारात कापसाला 6,800 रुपये दर मिळत असल्याची माहिती खोटी आहे। कापूस खरेदी केंद्रावर 7,521 रुपये प्रति क्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळतोय। तसंच जेवढा कापूस येईल तेवढा CCI कडून खरेदी करण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा रावल यांनी यावेळी देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। आणि बाजारमध्ये जो लांब धागा येईल किंवा मध्यम धागासाठी 7,121 चा दिलेला आहे आणि म्हणून 6,000 रुपये मार्केट हे चुकीचं आहे। याचवरून रोहित पवारांनी भावांतर सगळ्या पिकांना देऊ शकतो असं म्हणत रावल यांना धारेवर धरलं।
मंत्री महोदय उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की आपल्या कॉटन असोसिएशनच्या माध्यमातून एक MSP असते, जी MSP तुम्ही वाचून दाखवली 7,521 एका क्वालिटीसाठी आणि 7,121. हा जर रेट कॉटन असोसिएशनचा असेल तर मग मार्केट याच्या खाली जाऊच शकत नाही असं तुम्ही म्हणाला. असं नसतं अध्यक्ष महोदय, कारण 80 लाख बेल्स आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉटनच्या प्रोड्यूस होतात. जसं सोयाबीनचं सांगतो, सोयाबीनचा आपला रेट किती आहे? 4,800 आहे. मार्केट तुम्ही जाऊन बघा, शेतकऱ्याला विचारा की तिथं आता 3,800चा रेट चाललाय. 50 लाख उत्पादन होतं, आपण 11 लाख घेतो, 40 लाख मार्केटमध्ये द्यावं लागतं. त्यामुळे रेट खाली जातात आणि कापसाचे खाली गेलेले आहेत. 30 लाख बेल्स इम्पोर्ट झालेले आहेत. याचा परिणाम आपल्या शेतकऱ्याला होतोय. त्यामुळे आम्ही विनंती करतो शेतकऱ्यांच्या वतीने, एक केंद्र सरकारशी जाऊन आपले सगळे मंत्री नेते आणि तुम्ही जाऊन तिथं चर्चा करावी लागेल. आणि भावांतर योजना फक्त सोयाबीनसाठी असावी असं नाही, हे कपाशीसाठी कशासाठी सुद्धा आपल्याला लागू करता येईल. खरंच हा आता फार शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे तुम्ही भावांतर योजनेसाठी या सरकारला आपल्याला प्रयत्न करावाच लागेल, पैसे द्यावेच लागतील. आणि तुम्ही जे मगाशी उत्तर दिलं हे योग्य नाही. आज रेट 6,800 ते शेतकऱ्याला परवडत नाही. पण मंत्री रावल यांनी भावांतरच्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. त्यावरून विरोधकांनी मात्र कापूस भावांतर आणि केंद्र सरकारच्या कापूस आयात धोरणांवरून जोरदार कडवट अशी टीका केली. पण यावर मंत्री रावल म्हणाले, देशात आणि राज्यात भरपूर कापूस आहे, त्यामुळे कापूस आयातीचा विषय येत नाही. परंतु तरीही केंद्र सरकारशी चर्चा करून कापूस आयात बंद करण्याची मागणी राज्य सरकार करेल. त्यासाठी केंद्र सरकारला आग्रह करण्यात येईल. तसंच पुढच्या हंगामाच्या पूर्वी जून-जुलैमध्ये आमदारांची बैठक घेण्यात येईल आणि त्यानुसार कापसासाठीचं जी काही यंत्रणा आहे त्याच्या अनुषंगाने जे काही प्रश्न आहेत त्यावर चर्चा करण्यात येईल, असंही रावल यांनी विधिमंडळात सांगितलं. हे राजकारणाचा काही विषय येत नाही याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, आपण सारेजण शेतकऱ्यांचे पुत्र आहेत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल ते आपण निर्णय घेऊ. अध्यक्ष महोदय, आपण सातत्याने कापसाची खरेदी करतोय. आता मार्केटमध्ये ही जी आपली आर्टिफिशियल इंटरव्हेन्शन बाय गव्हर्नमेंट असतं, एक ठराविक मर्यादापर्यंत असतं. परंतु जर शेतकऱ्यांचा माल असेल आणि इम्पोर्ट देखील होत असेल तर या संदर्भात केंद्र सरकारशी आम्ही चर्चा करू, त्यांना आग्रह करू आणि माननीय मुख्यमंत्रींच्या महोदयांच्या माध्यमातून ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे माल असेल तशा कुठल्याही पदार्थाची इम्पोर्ट होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ही व्यवस्थामध्ये आज आपण पाहिलं की देशाचे 10,000 कोटी हे केवळ राज्यामध्ये खर्च केल्यानंतर सुद्धा जर समाधान होत नसेल किंवा त्याच्या काही योजनेमध्ये अडचणी असतील तर त्या संदर्भात जुलै-ऑगस्टमध्ये नवीन सीझन जो सप्टेंबरमध्ये येईल त्या संदर्भात आपण एक बैठक घेऊन त्या संदर्भात अजून एक योजना ही तयार करण्यात येईल. यावेळी कापूस खरेदीची आकडेवारी सुद्धा पणन मंत्र्यांनी सभागृहात दिली. कापसामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली. जवळपास 143 लाख टन ही कापसाची खरेदी केली. जवळपास 1.25 लाख म्हणजे 11,21,000 टन ही सोयाबीन खरेदी केली. त्याच्यानंतर आता तूर खरेदी करायची आहे, चनाई खरेदी करायची आहे. गोडाऊन्स हे भरलेले आहेत. काय प्रायव्हेट गोडाऊन आम्ही घेतलेत. तसंच 15 दिवस कापूस खरेदी ही यंत्रणेतल्या गडबडीमुळे बंद असल्याची कबुली सुद्धा विधिमंडळात दिली. तर 30 लाख बेल्स कापूस आयात केल्यानं कापसाचे दर पडल्याचं विरोधकांनी आरोप केले. परंतु भावांतरवर मात्र पणन मंत्र्यांनी हात झटकले. खरं म्हणजे राज्यात CCIनं कापूस खरेदी केंद्र बंद केल्यानं आता शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कापूस विक्री करावी लागते. कापूस उत्पादकांना खुल्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तर केंद्र सरकारनं लांब धाग्याच्या कापसासाठी 7,521 रुपये प्रति क्विंटलचा दर जाहीर केलेला आहे. पण शेतकऱ्यांना मात्र खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय. त्यातच कापूस खरेदी बंद करण्यात आल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे आणि त्यावरूनच शेतकरी सोयाबीनसह कापसासाठी भावांतर योजना लागू करण्याची मागणी करतायत. आणि याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळात आज पणन मंत्र्यांना धारेवर धरलं. त्यांच्याकडे कापूस खरेदीसोबतच भावांतर योजना राबवण्याची मागणी सुद्धा केली. परंतु पणन मंत्र्यांनी मात्र चतुराईनं हा मुद्दा बाजूला सारत खरेदीचंच घोडं पुढे रेमटवलं. अर्थात आत्ता जे काही आहे परिस्थिती कापूस खरेदीची, जमिनी वास्तव जे आहे ते अत्यंत वेगळं आहे. राज्यात CCIने खरेदी केंद्र बंद केल्यानं शेतकऱ्यांची मात्र मोठी कोंडी झालेली आहे आणि त्यामुळेच आता शेतकऱ्यांना भावांतर योजना कापसासाठी लागू करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय
पणनमंत्र्यांच्या विधानाबद्दल काय वाटतंय? कापूस भावांतर योजना लागू करायला हवी आहे का? कमेंट बॉक्समध्ये तुमचं जे काही मत असेल, प्रतिक्रिया असेल ती नक्की व्यक्त करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.